यंदा 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि या निमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमीत जय्यत तयारी आहे। अनुयायांच्या दीक्षाभूमीवर सध्या गर्दी आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे भव्य अशी तयारी करण्यात आली आहे। प्रतिवर्षीच मोठ्या संख्येने भीम अनुयायी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि यंदाही मोठ्या संख्येने भीम अनुयायी जे ते नागपूरमध्ये दाखल झाले आहेत। सकाळपासूनच दीक्षाभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची रीघ जी आहे ती लागलेली आहे आणि प्रशासनाकडून विशेष तयारी देखील यावेळी करण्यात आली आहे। आपण काही आपल्या भीम अनुयायी जे ते या ठिकाणी सकाळी ज्या ठिकाणी दाखल झाले आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। मावशी, कुठून आलेला आहात आणि आजच्या दिवसाचं किती महत्त्व आहे? आम्ही शेंदूरजना घाट तालुका वरुड जिल्हा अमरावती येथून आलेलो आहे। आज 69वा धम्मचक्र अनुवर्तन दिन साजरा होत आहे आणि आम्ही जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, कारण की त्यांनी आपल्यासाठी एक बौद्ध 14 ऑक्टोबर 1956ला जी बौद्धांना धम्मदीक्षा दिली, धम्म एक क्रांती झाली, त्यावेळेस ते सर्व रमाबाईचं स्वप्न पूर्ण झालं। देवही नव्हता, धर्मही नव्हता, नव्हती पूजा अर्चा, करून रक्षा दिली रे दीक्षा, जगातही चर्चा, अज्ञानाचा अंधार मिटवून पदव्या दिल्या वरच्या, सन्मानाच्या अनमानाच्या मिळाल्या रे खुर्च्या, आजारी होतो जातीच्या तापानं, असा वैभव दिला रे बापाच्या त्या बापानं, मोजता येत नाही जगातल्या मापानं, असा वैभव दिला रे बापाच्या त्या बापानं। जय भीम। नक्कीच आपण पाहू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जे आहे ते कोणत्याही मापाने मोजता येत नाही, असाच भाव जे आहे ते या ठिकाणी आलेल्या भीम अनुयायी महिलांनी जे आहे ते आपल्या गीतातून सादर केलेलं आहे आणि आजचा दिवस म्हणजे अत्यंत महत्त्वाचा जे आहे ते मानला जात असतो आणि या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा, वेगळी ऊर्जा भीम अनुयायांना मिळत असते, अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।